एका मुलाने बायकोसाठी आई वडिलांना सोडलं, पण शेवटी जे झालं ते ऐकून तुम्ही थरकाप खाल. मुंबईत राहणारा आदित्य आपल्या आई वडिलांसोबत छोट्या घरात राहत होता. वडील निवृत्त शिक्षक, आई गृहिणी. आयुष्य साधं होतं, पण समाधान होतं. आदित्यला नेहमी मोठं व्हायचं होतं. मोठं घर, मोठी गाडी, मोठं नाव. वडील नेहमी म्हणायचे, मोठं हो, पण माणुसकी सोडू नकोस. काळ गेला. आदित्यला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार चांगला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. आई रोज देवाला धन्यवाद देत होती. काही महिन्यांनी आदित्यचं लग्न होतं. सगळं सुरुवातीला छान होतं, पण हळूहळू घरात वातावरण बदलायला लागलं. पत्नीला छोटं घर आवडत नव्हतं. तिला प्रायव्हसी हवी होती. तिला स्वतंत्र आयुष्य हवं होतं. एक दिवस तिने आदित्यला स्पष्ट सांगितलं, आपण वेगळं राहूया. मला जॉईंट फॅमिली नको. आदित्य द्विधा मनस्थितीत होता. एकीकडे आई वडील, दुसरीकडे नवीन संसार. त्या रात्री वडिलांनी शांतपणे विचारलं, बाळा, काही टेन्शन आहे का? आदित्यने नजर चुकवली. दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला, बाबा, आम्ही वेगळं राहणार आहोत. आई काही बोलली नाही, फक्त हसली. त्या हसण्यात वेदना होती. काही आठवड्यात आदित्य नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेला. सुरुवातीला सगळं एक्साइटिंग होतं. नवीन घर, नवीन जीवन. पण हळूहळू आईचे फोन कमी झाले. वडील कधीच फोन करत नसत. एक दिवस शेजारच्यांचा फोन आला, तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही. आदित्य तात्काळ जुन्या घरी पोहोचला. वडील हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टर म्हणाले, हृदय कमजोर आहे, काळजी घ्या. वडिलांनी त्याचा हात धरला आणि हसत म्हणाले, तू खुश असलास ना, बस, आम्ही ठीक आहोत. काही महिन्यांनी वडिलांचं निधन झालं. आई एकटी पडली. आदित्यने विचार केला की आईला आपल्या सोबत नेऊ, पण पत्नी तयार नव्हती. मला जबाबदारी नको आहे, ती म्हणाली. आदित्य शांत राहिला. त्याने आईला विचारलं, तू ओल्ड एज होममध्ये राहशील का? तिथे तुझी काळजी घेतील. आई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, जर तुला ते योग्य वाटत असेल तर मला हरकत नाही. आईला वृद्धाश्रमात सोडताना आदित्यने मागे वळून पाहिलं नाही. काळ पुढे गेला. कामाचा ताण वाढला. संसारात भांडणं वाढली. पत्नीशी नातं ताणलं गेलं. शेवटी घटस्फोट झाला. एक दिवस आदित्य पूर्णपणे एकटा झाला. त्या एकटेपणात त्याला आईची आठवण आली. तो वृद्धाश्रमात गेला. व्यवस्थापकाने शांतपणे सांगितलं, तुमची आई 2 महिन्यापूर्वी गेली. आदित्यच्या छातीत काहीतरी तुटलं. त्याला आईची एक छोटी पेटी देण्यात आली. त्यात एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, मुला, मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. आईचं प्रेम कधी कमी होत नाही. जर कधी तू एकटा पडला तर लक्षात ठेव, तू कधीच एकटा नव्हतास. माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे. आदित्य जोरात रडू लागला. ज्यांना तो ओझं समजत होता तेच त्याचं खरं घर होतं. आता त्याच्याकडे मोठं घर होतं, पण घरात कोणी नव्हतं. मोठी कमाई होती, पण शेअर करायला कोणी नव्हतं.
कधीकधी आयुष्यात आपण योग्य निर्णय घेतो असं वाटतं, पण वेळच दाखवते की आपण काय गमावलं. आई वडील असताना त्यांची किंमत कळत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा ते आपल्या सोबत नसतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.